हॅलो आणि नमस्कार. ग्रोइंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आज आईंचा उपवास आहे म्हणून मी साबुदाण्याची खिचडी करणार आहे. शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी शेंगदाणे भाजायला ठेवले. तोपर्यंत बटाटा आणि मिरची एकच होते म्हणून एक मिरची घेतली. मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. पहिल्यांदा बटाटे परतून घेतले, त्याच्यानंतर थोड्या वेळ ताट ठेवलं म्हणजे ते शिजतील व्यवस्थित, कारण ते बॉईल करून घेतलेले नाहीत. मग साबुदाणा शेंगदाण्याचं कूट टाकून खिचडी मीठ टाकून खिचडी हलवून घेतली आणि खिचडी झाल्यानंतर मग मी एकटीच आहे, त्याच्यामुळं मी माझ्यासाठी बाजरीची भाकरी करणार आहे. आज मला फ्रीज क्लीन करायचं आहे, पण बघूया किती वेळ मिळतो ते. पहिल्यांदा भाकरी करून घेते. भाकरी केल्यानंतर मी तव्यावरच थोडीशीच गवारच्या शेंगा राहिलेल्या आहेत, तर त्या गवारच्या शेंगा मी परतून घेणार आहे फक्त मीठ टाकून, कारण सकाळची भाजी आहे त्याच्यासोबतच मी भाकरी खाईल. फ्रीजमधला भाजीपाला जवळपास संपलेला आहे, त्याच्यामुळे जे थोडं थोडं राहिलं ते बाजूला काढते. काही वेळेस काय होतं की बऱ्याच भाज्या ज्या आहेत त्या बघितल्या जात नाही, मग त्या थोड्याफार सुकून जातात. त्या बाजूला काढून ठेवते सगळं आणि फ्रीजमधले जे काही ट्रेज आहेत ते घासून घ्यायचे. थोडं थोडं सगळं राहिलेलं आहे. आज भाज्या आणाव्या लागतील. आमच्या इकडे मंगळवारी बाजार असतो, त्या बाजारातून आम्ही भाज्या आणणार आहेत आज. त्यानंतर पुन्हा फ्रीज लावून ठेवता येईल. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये रुद्राचा आवाज येत असेल. रुद्र आईंसोबत खेळतो आहे, तोपर्यंत मी आवरून घेते. फ्रीजमध्ये भाज्या साठवून ठेवण्यासाठी मला असे रेक्टँग्युलर शेपचे कंटेनर आणून ठेवायचे. बघूया कधी आणणं होतं आहे ते, कारण की गोलाकार काय असे वाडगे वगैरे असतील त्याच्यामुळे खूप जागा जाते आणि मग आपल्याला व्यवस्थित ठेवता येत नाही. बरीचशी जागा त्याच्यातच जाते. आता उन्हाळा चालू होईल तर फ्रीजचा वापर पण आपला वाढतो, कारण दूध वगैरे भाज्या या लवकर खराब व्हायला सुरुवात होते. मी पहिल्यांदा सगळे जे काही ट्रेज आहेत किंवा ते फ्रीजमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या घासून घेते. जसं जसं रुद्र मोठा होऊ लागला त्याची झोप पण कमी होत चालली आहे. तो अंघोळ केल्यानंतर पण फार कमी वेळ झोपतो, त्याच्यामुळे कामांनासुद्धा तितकासा वेळ मिळत नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यासोबत काम करायला लागतात आणि आता तो काम करताना पण किचनमध्ये येऊ लागला. बघूया किचनला पण थोडंसं ऑर्गनाईज करून ठेवायला लागणार आहे, कारण की बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्याच्या हाताला येतात ते आता, आणि तो उडायला बघतो आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते लावणार आहे आता. किचनचं जर व्यवस्थित ऑर्गनाईज करून झाल्यानंतर मी तुम्हाला किचनची टूर देईल. फ्रीजचे फक्त बाकीचे कप्पे घासून झालेले आहेत आणि ते व्यवस्थित लावून ठेवले आहेत. भाज्या फार कमी आहेत, बाकीचं सामान ठेवते फ्रीजमध्ये भरून. फ्रीजचे दरवाजाचे जे बाहेरचे कप्पे आहेत तर ते काही क्लीन करून झालेले आहेत. त्यातले फक्त सामान काढून जे मसाल्यांचे पॅकेट्स आहेत, आता जे छोटे छोटे मसाल्याचे पाऊच झालेले आहेत बरेचसे, त्याच्यासाठी काहीतरी छोटंसं स्टोरेज व्यवस्थित करावं लागेल घरातल्या वस्तूंपासूनच. आणि त्यांना मग फक्त पुसून घेतलं आहे, काही करता नाही आलं. आता मला ते घासता नाही आलं, ते पण बरंचसं खराब झालं आहे. बरेच दिवस जातात. फ्रीज क्लीन करायला पण कधी कधी वेळ मिळत नाही. फ्रीज क्लीन करत असतानाच मध्ये मी थोडासा ब्रेक घेतला. आता आम्ही चहा घेणार आहोत. कुकरमध्ये रुद्राचं वरण भात लावलेलं. आम्ही चहाचा ब्रेक घेतलाय.
आमची कामं चालू आहेत. मध्येच आम्ही चहाचा ब्रेक घेतलाय. आमचं सासूबाईंचं माझं कुठल्याही विषयावरती एकमत नाही झालं तर चालेल, पण आमचं चहाच्या विषयावर एकमत होऊन जातं. हो की नाही? आणि रुद्र चहा 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 बोला. चहा 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 चहा. रुद्रला पण चहाची आठवण होते. कपासोबत खेळायचं असतं. फ्रीज क्लीन करून घेतल्यानंतर बाकीचं सामान ठेवलं जे आहे ते. टोमॅटो वगैरे आहेत, पण भाज्या आणायच्या आहेत. बघूया संध्याकाळी जाऊया. पण फ्रीजचा दरवाजा अजून काही क्लीन झालेला नाही, तुम्हाला दिसत असेल. त्याला पण व्यवस्थित घासून काढायला लागणार आहे. या व्लॉगमध्ये इतकंच. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये.